नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, सर्वप्रथम मी आपली हात जोडून माफी मागतो की जो अंदाज मी वर्तवलेला 3.5च्या आसपास भारतीय जनता पक्ष आणि NDAला जागा मिळतील तो साफ चुकलेला आहे आणि त्याची जबाबदारी डेफिनेटली माझ्यावर आहे, म्हणून मी माफी आपल्याकडे मागत आहे. अर्थात आपल्याला माहिती आहे की मोठमोठे विश्लेषक जिथे फसले, जे एक्झिट पोल आलेले त्याच्यातनंही असं वाटलेलं की 400पर्यंत भारतीय जनता पक्ष आणि NDA जाऊ शकतो, तो सुद्धा अंदाज खोटा ठरला. असो, आपल्याला आता पुढे बोलायचं आहे. आणि मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये एवढी नाराजी का आहे जनतेमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही 2019 पासून ह्याचा जर आढावा घेतला तर तुम्हाला असं दिसेल की 2019 मध्ये शिवसेनेबरोबर जायला असं म्हणतात जे केंद्रीय नेतृत्व आहे, विशेषतः अमित शाह यांचा विरोध होता शिवसेनेबरोबर जायला. आणि फडणवीस यांना असं वाटत होतं की आपल्या इतक्या वर्षाचा साथी आहे, आपण त्यांच्याबरोबर जाऊ. आणि मग ती युती झाली 2019 साली. आणि त्याच्यानंतर काय झालं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले, NCP आणि काँग्रेसला बरोबर घेऊन, आणि मग जे काही 2.5 वर्ष झालं हे सर्व आपल्या समोर आहे. त्याचं काही मी पुनरावृत्ती करणार नाही. प्रश्न असा आहे की त्याच्यानंतर जी काही शिवसेनेमध्ये एक बंडखोरी झाली आणि शिंदेसाहेब इथे आले भारतीय जनता पक्षाबरोबर, तोपर्यंत सगळं ठीक होतं आणि लोकांना असं वाटत होतं की हरकत नाही, कारण लोकांचा अनुभव जो आहे 2.5 वर्षाचा, महाआघाडीचा जो काही कार्यकाळ होता तो काही फारसा चांगला नव्हता आणि लोकांना असं वाटत होतं की हे कुठेतरी व्हायला हवं, आणि ते झालं की शिवसेना फुटली. त्याच्यानंतर मित्रांनो, एक निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडनं घेण्यात आला की फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद घ्यायला भाग पाडण्यात आलं आणि मुख्यमंत्रीपदी शिंदेना आणण्यात आलं. ही एक अशी खेळी होती की जी लोकांना कळली नाही की का असं करण्यात आलं. ठीक आहे, तेही लोकांनी मान्य केलं. त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित चाललेलं आणि शिंदेच्या बाबतीमध्ये फार लोकांच्या कंप्लेंट्सही नव्हत्या, कारण शिंदे फारसे काही असे गडबड करणारे नेते नाही आहेत. ते आपले इमान इतबारे, कुठलाही कॉन्ट्रोवर्सी न करता त्यांचं आणि भाजपचं व्यवस्थित चाललेलं. प्रॉब्लेम कुठे आला मित्रांनो, जेव्हा अजितदादा आणि त्यांच्याबरोबरची जी लोकं आहेत त्यांना NCPमधनं ह्या सगळ्या युतीमध्ये आणण्यात आलं. तिथून कुठेतरी मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा जो मतदार आहे तो नाराज होत गेला. आणि नुसते दादा नाही तर त्यांच्याबरोबर जी इतर 9 लोकांना ज्यांना मंत्रिपदं देण्यात आली त्या बाबतीमध्येही लोकांच्या मनामध्ये प्रचंड असंतोष होता. अनेकांवरती भ्रष्टाचाराचे आरोप होते दादांसकट. मग ह्यांना का तुम्ही बरोबर घेतलं हा प्रश्न लोक विचारायला लागले. आणि त्या संदर्भामध्ये लोकांचं असंही म्हणणं होतं की 40 लोक जेव्हा फुटून आले शिवसेनेतनं त्यांना तुम्ही मंत्रिपदं दिली नाही, आणि मग ह्यांना एकदम घेऊन एवढी मंत्रिपदं देण्याचं कारण काय. पण त्या बाबतीमध्ये काही एक राजकारण होतं, त्याची चर्चा आज नको. प्रश्न असा आहे की तिथनं कुठेतरी ना भारतीय जनता पक्षाचा जो मतदार आहे तो हलायला सुरुवात झाली मित्रांनो. अर्थात आज आपल्या व्हिडिओचा तो विषय नाही. आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की फडणवीस यांच्या बाबतीमध्ये एवढी पराकोटीची नाराजी लोकांमध्ये का निर्माण झाली. तर मित्रांनो, त्याचं उत्तर असं आहे की शिंदेच्या बाबतीमध्ये असेल, दादांच्या बाबतीमध्ये असेल, जे काही निर्णय झाले ते केंद्रीय पातळीवर झाले. पण फडणवीस ॲज अ होम मिनिस्टर, गृहमंत्री म्हणून त्यांनी जो कारभार केला ना महाराष्ट्रामध्ये, त्याच्याविषयी प्रचंड नाराजी होती आणि आहे लोकांच्या मनामध्ये. कारण त्यांनी राजीनामा देण्याचं जे काही परवा सुतोवाच केलं त्याच्यानंतरही लोक म्हणाले की काय कशाला सुतोवाच करताय, जा ना तुम्ही. इथपर्यंत लोकांनी भाषा वापरलेली आहे सोशल मीडियावरती.
सेटलमेंट किंग आणि वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्यांच्या बाबतीमध्ये लोक बोलत आहेत. अर्थात फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचा जो महाराष्ट्राचा जो आहे तो चेहरा आहेत आणि अतिशय हुशार आणि कर्तबगार असा हा माणूस आहे. पण दुर्दैवाने असं म्हणायला हरकत नाही की पालघर साधू हत्याकांड असेल किंवा करमुसे प्रकरण असेल, मारहाण जी झालेली करमुसेना, त्याच्यानंतर गोरक्षकांच्या बाबतीमध्ये जी काही भूमिका घेण्यात आली किंवा त्यांना प्रोटेक्ट नाही करण्यात आलं, अनेकदा पोलिसांनी गोरक्षकांनाच दोषी ठरवलं आणि अशी अनेक प्रकरणं आहेत जिथे जे कोर मतदार आहेत भारतीय जनता पक्षाचे, हिंदू मतदार आहेत, ते कुठेतरी नाराज झाले आणि त्यांची ही नाराजी फडणवीस यांच्या बाबतीमध्ये सातत्याने वाढत होती हे लक्षात येत होतं सोशल मीडियावर. सोशल मीडियावरती लोक व्यक्त होत होते की बाबा हा आमचा मुख्यमंत्री इथे असून सुद्धा अनेक बाबतीमध्ये त्यांना कारवाई करणं शक्य असूनही का कारवाई होत नाही, का प्रकरणं पुढे जात नाही, हा प्रश्न वारंवार सोशल मीडियामधनं लोक फडणवीसांना विचारत होते. पण त्याचं काही उत्तर त्यांना मिळालं नाही आणि त्या सगळ्याचा जो परिपाक आहे तो असा झाला की हा जो मतदार आहे भारतीय जनता पक्षाचा कोर मतदार, तो कुठेतरी नाराज झाला, घरातनं बाहेर निघाला नाही किंवा निघाला तर त्यांनी भारतीय जनता पक्षाला मतं दिली नाहीत, काही कारणं असू शकतात. पण हा जो सगळ्यात मोठा वर्ग जो आहे भारतीय जनता पक्षाचा मतदार म्हणून जो हिंदू मतदार आहे, तो कुठेतरी फडणवीस यांच्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्या बाबतीमध्ये नाराज होता आणि अजूनही आहे. त्याच्यामुळे मला वाटते ते आज उद्यामध्ये दिल्लीत आहेत, त्यांच्या संदर्भामध्ये काय निर्णय होतो तो बघावा लागेल. पण एवढं मात्र निश्चित की शिंदे असतील, दादा असतील, ह्या संदर्भामध्ये केंद्रीय पातळीवरती निर्णय झाले आणि मग लोकांना असं वाटलं की ह्याच्यामध्ये फडणवीसही आहेत. ते ठीक आहे, पण फडणवीस ॲज सच मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेला कारभार हा त्यांच्याच मतदाराला बिलकुल रुचला नाही. त्याच्यामुळे आज अशी परिस्थिती दिसते आहे की फडणवीस यांच्याबद्दल जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. अर्थात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दिल्लीत जो काय असेल तो निर्णय होईल 1-2 दिवसामध्ये त्याच्या संदर्भामध्ये. पण जर ते पुन्हा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून जर कार्यरत होणार असतील किंवा त्यांना ठेवलं जाईल असं जर निर्णय झाला दिल्लीमध्ये, तर मला असं वाटतं की त्यांनी ह्या ज्या काही गोष्टी आहेत ज्याच्यावरती कारवाया झाल्या नाहीत आणि ज्यांच्याकडनं अपेक्षा होती, ज्यांच्या संदर्भात लोकांच्या अपेक्षा होत्या फडणवीसांच्याकडनं, त्या बाबतीमध्ये त्यांनी ते प्रकरणं जे आहेत किंवा ते प्रश्न जे आहेत त्यांना ॲक्नॉलेज करावं, त्याच्याकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाच्या मतदारांमध्ये तरी निश्चित आहे. पण आज तरी फडणवीस यांच्यावरती त्यांचाच मतदार नाराज आहे हे मात्र निश्चित. बघूया मित्रांनो काय निर्णय होतो त्यांच्या संदर्भामध्ये, आपल्याला कळेलच. आपण चर्चा करू त्यावेळी. आता इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.